नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सर्वांचं स्वागत. मागच्या शुक्रवारी भेटलो आपण एका गणितज्ञ संशोधिकेला. तिने आपल्याला 12 अक्षराची जी माहिती सांगितली तिची माहिती आणि महती दोन्ही खूपच छान होती. तिची त्रिसूत्री आपण नक्कीच अवलंबायला पाहिजे आणि तिच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. आजचा हा शुक्रवार आपला थोडा आरामाचा आहे, कारण बहुतेकांचे गणपती गौराईंबरोबर विसर्जित झाले असणार. त्यामुळे तुमचा हा थकवा दूर करण्यासाठी आपण आज एका मैत्रिणीला भेटणार आहोत. चला तर मग पद्मविभूषण डॉक्टर प्रभाताई आत्रे यांच्या शिष्येला आणि जिनी सारेगमपचं 40 पुढचं पर्व गाजवलंय अशा एका मैत्रिणीला, मृदुला मोघेला. आज आपल्याकडे आलेली आहे एक कलाकार. तुम्हाला आता ऐकून कळलेलं आहेच. तिचं नाव आहे मृदुला मुकुल मोघे. आमच्या गोष्ट तिचीमध्ये तुझं स्वागत. धन्यवाद. तुम्हाला आठवतोय का हा चेहरा? झी टीव्हीच्या सारेगमपमध्ये उपांत्य फेरीपर्यंत आपण तिचा हा सुरेल आवाज ऐकलेला आठवतोय का? आणि आता प्रेक्षक सगळे तुझी गोष्ट ऐकायला खूप उत्सुक आहेतच. तर मला तुझं नाव, माहेरचं आणि थोडीशी बॅकग्राऊंड सांगशील, शिक्षण वगैरे काय असं? हो, चालेल ना. आधी तुझे आभार की या तुझ्या यूट्यूब चॅनलवरती मला बोलवलंस तू. आणि सगळं जो प्रवास असतो, हो, जिथून आपण सुरुवात केलेली असते, ते मला इथे बोलायला मिळणार आहे आणि मलाही ते आठवणार आहेत गोष्टी त्या. खरी गोष्ट. येस. अदरवाईज आपण असं बोललं जात नाही. त्याबद्दल तुझंही शुभेच्छा आणि तुलाही भरपूर काय म्हणतात त्याला, प्रगती होऊ तुझी अजून. हो, धन्यवाद. तर माझी सुरुवात म्हणजे आता माझं आधीचं नाव सुषमा रामकृष्ण दामले. माझे आई बाबा पण गाण्यातलेच आहेत. मला एक बहीण आहे मोठी, एक मोठा भाऊ आहे. आणि सगळ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना गाणं यावं असं एक इच्छा असायची माझ्या आजीची. सो गाणं हे आहेच, येतच असं असतं. अशा बालपणात मी वाढली, म्हणजे की अशा बॅकग्राऊंडमध्ये की घरात म्युझिक आहेच आहे, अभिनय आहेच आहे. तो कुठेतरी आता फुलतोय असं वाटतं मला. आणि मग तुझं शिक्षण किंवा लहानपण कुठे गेलं? आम्ही पुण्यात होतो पहिल्यांदा, मग चिंचवडला बाबांनी घर बांधलं. सो मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो. म्हणजे माझं साधारण कॉलेजचं म्हणजे 8वी ते कॉलेजपर्यंत असं सगळं शिक्षण चिंचवडला झालं आहे. आणि तिकडेच गाण्याचं पण बीज रोजलं गेलं जास्ती, कारण बाबांकडे एक शिकवायला यायचे एक जण सर. मग ते ऐकता ऐकता असं ते जास्ती, अरे हे खूप छान आहे, कान तयार झाले खूप. आणि आपल्याला काय करायचं हे साधारण बॅक ऑफ माइंडला चालू होतं तुमच्या सबकॉन्शियसमध्ये. तेव्हा तर काही एवढी पद्धत पण नव्हती की करिअर करणे वगैरे असं काही नव्हतं. एवढं शिक्षण करा छान इतपतच होतं ते. त्यामुळे कॉलेजपर्यंत, मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर पुन्हा तिकडे एक असा एक संधी मिळाली की कॉलेज, इंटर कॉलेजिएट स्पर्धाच वगैरे असतात ना, स्पर्धा कॉम्पिटिशन्स असतात. तर त्यात आम्हाला खूप संधी मिळाली. म्हणजे 5वी वर्ष आम्ही अगदी समरगीत असू देत किंवा सोलो परफॉर्मन्स असू देत किंवा एकांकिका असू देत, त्या 5वी वर्ष आम्ही भरपूर बक्षिसं वगैरे कॉलेजसाठी मिळवून दिली होती. तरीसुद्धा ठरलेलं असं काही नव्हतं की अभिनय करायचा किंवा गाणंच करायचं, असं काहीच ठरलेलं नव्हतं. नाही, शिक्षणानंतर मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे ॲक्च्युली. आणि तेव्हा एक असं छोटंसं स्वप्न होतं की आपण छान असा टिफिन घेऊन तयार होऊन इंग्लिश बोलायचं, कंपनीत जॉब करायचा, असं एक तेव्हा होतं ॲक्च्युली. पण नंतर कसं झालं, बाबा माझे गाणं शिकायचे. नंतर त्यांनी तर रिटायरमेंटनंतर गाणं शिकायला सुरुवात केली. पण बेसिक गाणं खूप छान होतं की त्यांचं बरोबर भीमसेन जोशींसारख्या ताना वगैरे होत्या, त्यामुळे बेस तयार होता त्यांचा. पण शिक्षण प्रॉपर असतं ते त्यांनी रिटायरमेंटनंतर व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन मग गाणं सुरू केलं. आणि मीनवाईल माझं लग्न झालं आणि मला मुलगा पण झाला 1 वर्ष 2 वर्षात. सो तेव्हा तोपर्यंत ते अलंकारपर्यंत आले होते, संगीत अलंकारपर्यंत बाबा आले होते. मग ते मेन इन्स्पिरेशन होतं आम्हाला की ते जर एवढं करू शकतात या वयात तर आपण करायलाच पाहिजे. सो आणि माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं की तू नोकरी करून हे करण्यापेक्षा मग
हेच प्रॉपर गाण्यात केलंच तर करायला. जास्त बेटर होईल ते. घरनंच प्रोत्साहन होतं ऑफकोर्स, म्हणजे. त्याशिवाय होतच नाही. बरोबर. तुम्हाला पूर्ण घरातनं पण मग प्रोत्साहन तू कुठे लागतं. शिकलीस गाणं? मग ठरलं की आता ह्याच्यातच करायचं आपल्याला. मग डॉक्टर मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे मी पुण्यात शिकायला यायला सुरुवात केली. बरं. हां, चिंचवडवरनं पुण्यात यायचीस? हो हो हो, अरे बापरे, चिंचवड पुणे. बरं. कारण पॅशनच एवढं होतं ना ते की ते पण मग काय आठवड्यातनं 2 दिवस वगैरे? हां, 2 दिवस यायचे मी. मग तोपर्यंत मुलगा माझा आता पहिलीत वगैरे गेला होता, त्यामुळे त्याच्या शाळेची व्हॅन आली की तो जायचा शाळेत आणि मग मी तशीच पुण्याला यायची. अरे तो येईपर्यंत मी घरी. बरं. असं ते चालू झालं त्या गोष्टी. मुलगा शाळेत जाईल तेवढ्या वेळात तू पुण्यात येऊन हो, गाणं हो. शिकून हो, जात हो, होती. हो. म्हणजे खरी खरी आवड होती हां, गाण्याची. आवडच होते. Passion. येस. आता आणखीन मागे पण गुरु आपले असतातच. पहिले हो, मी बरं. त्यांची नावं फक्त मी सांगू शकते. वाघ सर म्हणून होते. मी 4थीत असताना मी त्यांच्याकडे पेटी शिकले. हो. मग त्यानंतर सिद्धे गुरुजी होते आणि बाबांकडे तर होतंच, म्हणजे घरात चालूच होतं आमच्या. बरोबर. आणि मग पटवर्धन सर आणि त्यानंतर मग मी म्हणजे हे गाण्याचं बाळकडू अगदी लहानपणापासून आहेस तू. येस, अभिनय आणि गाणं दोन्ही होतं दोन्ही ॲक्च्युली. आहे. बिकॉज कसं व्हायचं, शाळेमध्ये जे नाटक बसवलं जायचं किंवा कॉलेजमध्ये सुद्धा इव्हन एकांकिकाच्या ज्या व्हायच्या ना, तर त्याच्या प्रॅक्टिस सगळ्या आमच्या घरी असायच्या अच्छा. चिंचवडमध्ये. कारण एक तर घर खूप मोठं होतं बरोबर. आणि बाबांनी तेवढं एक तेव्हा जरा होतं ना की बाहेर जाऊन 11 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करण्यापेक्षा तुम्ही आमच्या घरी प्रॅक्टिस करा. हो, असं आणि सगळं. मग पुण्यात कधी राहायला आली तू? पुण्यामध्ये आम्ही ॲक्च्युली लग्नसुद्धा झालं ते चिंचवडमध्येच होते मी लग्नानंतरसुद्धा. मग त्यानंतर आत्ता मी 2003 साली मी पुण्यात शिफ्ट झालो. बरं. अच्छा. की तोपर्यंत माझा मुलगा पण गाण्याच्या क्षेत्रात, अरे वा. हां, म्हणजे तो 5व्या म्हणजे वर्षापासून वारसा पुढे चालू आहे. हो, हो. व्हेरी गुड. तबला 5व्या वर्षापासून शिकतोय तो. त्यानंतर गाण्याचं अंग, कारण माझ्याकडे घरात क्लास होते माझे शास्त्रीय संगीताचे. कारण तेव्हा कसं नोकरी करायची नव्हती. हो. सो नुसतंच गाणे शिकण्यापेक्षा त्याच्यातनं शिकवता सुद्धा तुम्ही खूप शिकता गोष्टी. अगदी खरं आहे. तसं ते डेव्हलप होत गेलं. आणि त्यावेळेला मग माझा मुलगा थोडाफार ताल वगैरे वाजवायला लागला होता. बरं. मग क्लासच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तो तबला वाजवायचा. मग त्यावेळेला त्याच्या बंदिशी पण पाठवायच्या आणि तालही पक्का झाला होता त्याचा. छान. म्हणजे किती लहानपणी हे येस, सगळं. हो, बाळकडूच म्हणजे खरंच. झालं ते खरं. सो आणि मग पुण्यात आलीस जेव्हा हां, तू हां. 2003 ला. येस. पण मग पुन्हा कुठे क्लासेस किंवा काही घेत होतीस तू का कुठे शिकायला जायचीस अजून काही? हो, डॉक्टर मधुसूदन पटवर्धन ॲक्च्युली त्यांनी कसं झालं गंमत की त्यांनी मला एक कॅसेट दिली होती. बरं. म्हणजे यांच्याकडे यायच्या आधी, हां, अच्छा. मॅडमकडे प्रभाताईंकडे मी शिकायला लागले नंतर, प्रभा आत्र्यांकडे. तर ओके. त्यांच्याकडे शिकायच्या आधी मला त्यांनी कॅसेट दिली होती बरं. की तू हे ऐक, सरगम वगैरे कशी त्या गातात वगैरे असं. आणि तेव्हा काही असं डोक्यात नव्हतं की यांच्याकडे शिकायला. आता आपले सर आहेत त्यांच्याकडे आपण शिकायचं. मग ते मी एवढी इम्प्रेस झाले होते, बापरे, की त्या स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे त्यांचं गाणं आणि बापरे ते सरगम ऐकल्यावर मी फुल म्हणजे संपलाच, म्हणजे तो विषयच संपला तिकडे की ह्याच्या पलीकडे काय असू शकतं गाणं. मग असा योग जुळून आला की 2003 साली त्यांनी गुरुकुल पुण्यामध्ये स्थापन केलं होतं बरं. प्रभा अत्रेंनी. हो. आणि मग 2003ला आम्ही इकडे पुण्यात शिफ्ट झालो आणि 2004ला मग असं ठरलं की यांच्याकडे आपण जायचं. कारण ते सरगम जी ऐकली होती ती अशी डोक्यात बसली होती की तिथे शिकायचं असेल, गुरुकुलमध्ये हो, हो. जायचं असेल तर त्याला काही प्रोसिजर किंवा एलिजिबिलिटी असते हो का? आहे ना. हो का? मग मी मॅडमना आधी गुरुकुलात फोन केला की असं मला शिकायची इच्छा आहे. तर मी 8 वर्ष मी जवळजवळ डॉक्टर मधुसूदन पटवर्धनांकडे ग्वाल्हेर गायकी शिकले. अच्छा. आणि नंतर ते जेव्हा गेले म्हणजे तर तेव्हा मला लक्षात आलं की नाही आपण ह्यांच्याकडे शिकू शकतो ना. बरोबर. की त्यांनीच मला कॅसेट दिली होती की असा योगायोग मला असं वाटतं की त्यांनी कॅसेट दिली आणि मी तुला पुढचा मार्ग दाखवला. एक्झॅक्टली Directly. ते खूपच म्हणजे ते गुरु म्हणतात ना ते तसंच असतं ते. बरोबर. सो मग 2004 साली मी त्यांच्याकडे अप्रोच झाला. मी त्यांना फोन केला गुरुकुलामध्ये ऑफिसमध्ये की असंच मला गाणं शिकायचं त्यांच्याकडे. मग त्या पण बोलल्या फोनवरती की त्या मला ऑडिशन घ्यायला लागेल आधी, हो. तर मी शिकवेन तुला. बरं. मला ठीक आहे चालेल काही हरकत नाही. मग एक दिवस ते जे सगळ्यात टेन्शन होतं ना बापरे की आपण एकतर ऑडिशन देणार आणि कोणासमोर देणार एवढ्या आहोत मोठ्या व्यक्तीसमोर audition. बापरे. पण आणि मग त्या सांगतील ते गायचं का? नाही तुम्हाला जे आपण येईल ते. तयारी हां करून हां गेलं तरी. मी जे डॉक्टर पटवर्धनांकडे शिकले ते बंदिश एक
श्याम कल्याण रागातली, ती त्यांना गाऊन दाखवली आणि त्या म्हटल्या मग लाईट पण गातेस का तू? म्हटलं हो. मग गेले द्यायचे राहून ते गाणं मी त्यांच्यासमोर म्हणून दाखवलं. मग त्या म्हटल्या तू उद्या फोन कर मला, मग आपण बघूया. तोपर्यंत ती रात्र म्हणजे इतकी हॉरिबल होती की त्या नाही म्हणल्या तर काय, कितीही तुम्ही चांगलं गात असलात ते आपल्याला माहीत असतं आपण कसे गातो, दुसऱ्या पडलं पाहिजे की करू शकेन का नाही. मग नेक्स्ट डे मी फोन केला त्यांना, तर म्हटलं ये तू, काही हरकत नाही. सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग होता की टेन्शन आणि आनंद दोन्ही ॲट अ टाईम होता. पण मग गुरुकुल म्हणजे त्यांच्याकडे राहून शिकायला लागत होतं का दिवस? हां नाही, ॲक्च्युअली आता आम्ही जवळच राहत होतो ना, पुण्यातच असल्यामुळे राहायला जायची गरज नव्हती तेव्हा. म्हणजे एक दिवस पूर्ण जायचं त्यांच्याकडे, मग शिकायचं. मग काही वेळेला त्या मुंबईला होत्या तेव्हा मी त्यांच्याकडे पण तिकडे पण जाऊन शिकले. पण तिथे मी राहायचे, मग 2 दिवस राहून रियाज पण करायचा, मग तो त्यांना ऐकवायचा, तो बरोबर आहे का नाही ते पण सांगायच्या त्या. पण पुण्यामध्ये राहायची गरज नाही लागायची. 2-3 तास गेलो आपण की शिकवणार त्या. आणि त्या ज्या शिकवायच्या ते आत्मसात करायला जवळजवळ 1 ते 1.5 महिना कमीत कमी लागायचा. बिकॉज एकतर मी ग्वाल्हेर घराणं आधी शिकले होते आणि त्या शिकवताना कळायचंच नाही पहिल्यांदा, कारण त्यांची जी गायकी आहे टोटल वेगळी आहे. त्यांचं किराणा घराणा. येस. आणि ते आत्मसात व्हायलाच मला जवळजवळ 6 महिने गेले असतील. आणि पुण्यात सुद्धा गुरुकुलामध्ये सोय आहेच आहे. म्हणजे खूप मोठा बंगला आहे आणि वरती रूम्स ठेवला की तुम्ही येऊन रियाजाला थांबू शकता, राहू शकता. हां, संभाजी पार्कच्या समोर. सो सगळी सोय आहे तिथे, काहीच प्रॉब्लेम नाही. किती वर्ष होतीस त्यांच्याकडे शिकायला? 2004 ते आत्तापर्यंत. चालूच होतं. आता त्या जायच्या आधी सरस्वती राग सुरू केला होता. सो त्याचं रेकॉर्डिंग पण आहे त्यांच्या आवाजातलं माझ्याकडे. सो आय एम व्हेरी ब्लेस्ड. एक छोटीशी काही झलक ऐकवणार का त्यांची? हो, का नाही. शुअर शुअर. हो, नक्की नक्की, शुअर. एक कलावती रागातली छोटीशी बंदिश. म्हणजे आता त्यांनी ते इतकं काय म्हणतात त्याला, इतकं मनावर लोकांच्या रुजलेली आहे त्यांची बंदिश. सो तू त्यांची कम्पेअर करून ऐकू नकोस माझा. मी एक छोटीशी कमाल आहे, पण जितकं आम्हाला हां म्हणजे जितकं घेता येईल तेवढं आम्ही ट्राय केलं आहे. तोपे वारुताना मन धन तोपे वारुताना मन धन तोपे वारु बार बार दोरी सावरी सुरत और ननवा कैसी ले तना मन धन तोपे वारु तना मन धन तोपे वारु तना ता ताना सावरी सुरार सावरी सुरार मोहनी मुराद सावरी सुरार मोहनी मुराद निरखत है मोय भार भारतन मन धन तोपे वारुतन गवरा निरवधव गजतन गवरानी सापड गड गप निरव गप दानी सापड निरव गसतन आ आ आ तन मन धन तोपे वारुतन तन तान मन
सगळ्यांनी तुम्ही ऐकली असेलच. मला तर ती खूप 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 भावली खरं सांगायचं तर. खूपच धन्यवाद. सुंदर. थँक्यू. मला एक प्रश्न पडतो नेहमी, तू सारेगमप मध्ये गेली होतीस झी टीव्हीच्या, येस. तर प्रभाताईंची त्याला परमिशन होती का किंवा चालणार होतं का असं? हो, खूप छान प्रश्न विचारलास तू. कारण कसं असतं की जो क्लासिकल मनुष्य त्या गायकांमध्ये असतो पूर्ण वेळ, त्यांना हे आवडेल असं नाही आहे ॲक्च्युली. पण त्यांचं इतकं वैशिष्ट्य सांगता येईल हे की त्या फक्त सांगायच्या की जे काही तुम्ही कराल कुठल्याही क्षेत्रात असू देत, जे कराल ते छान करा, मॅक्सिमम तुमच्याकडनं चांगलं करता येईल, बेस्ट करता येईल असं करा. ही खूप त्यांना खरं ही दाद दिली पाहिजे की ते केवढं मोठं मन आहे त्यांचं. केवढं मोठं आहे. कारण काय की एक घराणेदार गायकी गात असलेला व्यक्ती, गुरु असं ॲक्च्युली परवानगी देत नाही. कारण त्या लोकांना असं वाटतं की अरे ही काय व्हरायटी तुम्ही गात असता आणि मी काय शिकवतेय. एक्झॅक्टली. वाटू शकतं किंवा अलाउड नाही करत किंवा माहीत नव्हतं, म्हणून मला आपलं एक हो हो. विचारायचं. नाही, पण त्यांना खूप कौतुक होतं त्याचं हो क्या? की काय वेगळं करतात. तर त्या इतक्या उत्सुकतेने ऐकायच्या आमच्याकडनं. हो, अरे हो का, तू हे असं केलंस का, मग तू काय कसं केलंस, तू ते बरं. कसं मॅनेज केलंस, हे आयडियाज डोक्यात कसे. पण आहे त्यांना. खूप मोठं. खरंच छान. त्यामुळे मी करू शकते ते, नाही तर मग मस्त. हां. आता सारेगमच्या मध्ये आपण म्हणायचं तर येस. तू मुंबईला जायला लागत असणार. हो. मग जाऊन येऊन असायचीस का राहायला लागायचं तिथे? नाही, त्याचं बेसिक थोडंसं तुला सांगते गंमत की हे जेव्हा सारेगमपचं पर्व सुरू होणार होतं तर आमच्या घरी तेव्हा आमच्याकडे टी व्हीचं खूप असं अट्रॅक्शन नाही आहे. बरं. आमच्या फॅमिलीमध्ये खूप नाही, असं काही खूप टी व्ही बघतो असं होत नाही. सो आमच्याकडे टी व्ही नव्हता हो. बरं. खरं सांगायचं तर त्या पिरियडमध्ये. ओके. आणि ते आमच्या शेजारचेच आहेत, मी अगदी त्यांचं नाव सांगेन मुद्दामून, शोभा बाडगंडी असं त्यांचं नाव आहे त्या काकूंचं. बरं. तर ते आमच्या शेजारी आहेत. तर त्यांनी मला सांगितलं, अगं तू झी मराठीचं पर्व चालू होतं 40 वर्षाच्या पुढचं, हो. सो तू त्याच्यात का भाग घेत नाही आहेस. मग नेक्स्ट डे आम्ही ते बघितलं दोघींनी, मग त्यांना फोन केला, असं ते सुरू झाली गंमत. हे सांगायचा का उद्देश की मला हे फार गोड वाटलं की त्यांनी आपल्याला सांगावं हे की तू घे भाग. तुझा रियाज वगैरे ऐकला असता, Yes. तेव्हा त्याला माहिती आहे हो, छान हो, गाणारी हो. आहे आपली शेजारी. नाही, पण बरं झालं. थँक्यू टू किती खूप छान. बाळगंडी काकू. अगदी अगदी त्याला छान खूप तुला. कौतुक आहे म्हणजे. खरंच छान. आणि किती लोक होती गो ऑडिशनला? सांगते ना. तर उद्यान प्रसाद कार्यालय पुण्यामध्ये, तिथे हो. 3 राऊंड्स होते पहिले. बरं. की पहिल्यांदा नुसतं म्हणून दाखवायचं की त्यातनं सिलेक्ट झाला तुम्ही तर माईकवरती म्हणायचं. आणि थर्ड राऊंड होतं वादकांसहित आणि कॅमेरे लावून वगैरे, असं त्यांना ते शेवटी व्हिज्युअलाइज हो, बरोबर. होणार आहे ना ते. सो त्याच्यातच इतकी मजा आली मला की अरे ती जी धडधड असते ना कॉम्पिटिशनची, आणि झी मराठीचं होतं ते हो, आणि पहिल्यांदाच हा अनुभव असणार. फर्स्ट. नाही, 2-3 मी केलं तशा कॉम्पिटिशन्स. अच्छा. पण हे झी मराठीचं जे वातावरण किंवा त्यांचं जे काय म्हणतात त्याला, त्याची फेम त्याचा जो आहे ना, तो नाव, खूप दबदबा. रीच खूप आहे त्याचा झी मराठीचा. सो आणि 40 वर्षाच्या पुढचं कोण संधी देणार आहे असं खरं पाहिलं तर, असं आम्हाला जरा जास्ती वाटलं ती मज्जा त्याची. नाही, खरंच छान. की तोपर्यंत असतं 35 वर्षापर्यंत असते लिमिट, पण 40च्या पुढचं हो ना, 40च्या पुढचेच सगळे. ती मज्जा होती खरी. आणि मग त्या ऑडिशन्स झाल्या, मग त्याच्यात पण मी पार केलं ते. तोपर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं की आपण कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो आहे. हो, बरोबर. त्यामुळे जरा गुपित ठेवलं होतं थोडंसं की पुढे गेलो तर ठीक आहे, कळेलच ते. बरं. मग त्याच्यानंतर मग मला वाटतं 3000 कॉम्पिटिटर्स होते. हो. त्यातनं त्यांनी 12 स्त्रिया आणि 12 पुरुष, म्हणजे 24च फक्त निवडले होते. आणि त्यात तू उपांत्य फेरीपर्यंत गेली. येस. मला खूप मजा आली त्याच्यात आणि प्राऊड फिलिंग होतं ते, की आपल्या लाईफच्या जर्नीमध्ये एक छान काहीतरी आपल्याला मिळालं है ना. मजा आली, म्हणजे अनएक्सपेक्टेड पण होतं. त्याच्यात पण तुम्हाला खूप व्हरायटी गाणी म्हणायला लागायची नाही, मग ती कशी काय शिकलीस का काय? येस, ते पण एक गंमत आहे. हां. मी हे करत असताना, क्लासिकल करत असताना मी नाट्यसंगीतसुद्धा शिकले वेगळ्या ठिकाणी. हो. म्हणजे चंद्रशेखर देशपांडे, म्हणजे हरिभाऊ देशपांडे आहेत ना, हो. बालगंधर्वांबरोबर जे ऑर्गन वाजवायचं, त्यांचा मोठा मुलगा, मोठे चिरंजीव, त्यांच्याकडे मी थोडंसं नाट्यसंगीत शिकला. अरे वा. म्हणजे 4-5 गाणी शिकले, कारण त्याचा बाज वेगळा आहे पूर्ण नाट्यसंगीताचा. सो त्यांच्याकडे शिकले होते की असं एक डोक्यात आपल्याला सगळं आलं पाहिजे गायला, ॲटलिस्ट बघू तरी आपल्याला जमतं आहे का. नंतर अशोक पत्कींकडे पण मी थोडे दिवस शिकली आहे, लाईट म्युझिक. हो का? येस. छानच अशोक हो हो पत्की हो म्हणजे.
खूपच सुंदर, खूपच मोठं नाव म्हणजे आहे तू काय काय शिकली आहे ग? ते या सो म्हणजे प्रॉपर त्या व्यक्तीकडनं ते शिकावं असं मला सारखं वाटायचं. म्हणजे की आणि ते सुद्धा मॅडमनी मला प्रभा तरी मॅडमनी सुद्धा कधी म्हटलं नाही की तू त्यांच्याकडे वेगळं का शिकते. हां. ते पण आहे, ते त्यांना मान्य होतं. मोठेपणा होता की बाकीचं शिकलेला सुद्धा त्यांचं चालणार होतं. Yes. मग तो असं एक सगळं एकत्र केलं. म्हणजे बंदिशपासनं बंदिश, नाट्यगीत, अभंग, भावगीत, हिंदी मराठी जुनी नवी गाणी असा तो एक मी शेवटी एक माझाच ग्रुप तयार केला मी, हिंदोळा स्वर शब्दांचं नावाचा. अरे वा, किती छान नाव आहे. हां, आणि ह्याच्यात सगळे हे गीतप्रकार मी ॲड केले आणि त्याचे एक आय थिंक 100-150 प्रयोग झाले असेल त्याचे. हो हो, ते स्लो होते खूप प्रकारची गाणी त्याच्यात येत आहेत म्हणजे. आणि सगळ्याचा बाजही वेगळा आहे ना टोटल. म्युझिशियन्स वगैरे सगळं. हो, विथ म्युझिशियन्स. हो हो हो, छानच. खूपच छान, मजा यायची. म्हणजे मला त्याची मजा यायची की आपल्याला सगळं गायला मिळतंय. म्हणजे सारेगमच्या आधी तुझं हे हिंदोळा चालू झाला होता, स्वर शब्दांचा चालू होतंच, चालू केला होता. त्याचा तुला इथे छान फायदा हां, झाला. त्याच्यासाठी जी मी गाणी बसवली ना त्याचा खूप एक्सपिरियन्स मिळाला नाही की लोकांच्या समोर परफॉर्म करणं. आणि त्याची सवय झाली थोडीफार. सारेगमच्या प्रवासामध्ये तुला मी म्हटलं की मुंबई पुणे तू जे करत होतीस तर ते कसं काय होतं? सांगते ना. त्यांचं शेड्यूल असायचं की एक तेवढे 6 ते 7 महिने तुम्ही बाहेर कुठेही शो करायचे नाहीत. बिकॉज ते केव्हाही शेड्यूल लावतील तर तुम्हाला तिथे जायला पाहिजे. तर कमीत कमी पहिला तर 1 महिनाभर आम्ही तिकडेच होतो. म्हणजे लालबागला त्यांनी छान सोय केली होती आमची आणि मस्त मजा केली आम्ही खूप. आणि मग नंतर मग जसं शेड्यूल लागेल, जसं तुम्ही आऊट होत जाता ना त्याप्रमाणे आम्ही पुढे यायला लागले ना मी. सो मी लास्ट ह्याच्यापर्यंत होते त्यामुळे मुंबईलाच मग 15 दिवस जायचं, परत यायचं, मग परत 15 दिवस जायचं, असं करून केलं होतं ते. पण मग इकडे घरी कसं काय असायचं? घरी छान मॅनेज केलं होतं दोघांनी. आणि मुलगा तर 12वीत होता. मोठा झाला होता. येस, मोठा झाला होता त्यामुळे मग. आणि हां, काळजी. पर्व तुझं झालं. येस. आणि मग मला वाटतं तुझं द्विपात्री कार्यक्रम सुरू झाला. हो, तेव्हा तू बरंच स्टेज गाजवलं त्या द्विपात्री. म्हणजे एकपात्री असतं पण हे द्विपात्री यांचं मी प्रथमच ऐकलं होतं. मला वाटतं डेक्कनला वगैरे होर्डिंग वगैरे राईट. हास्य वाटिका नाव. येस, करेक्ट. संधी मिळाली, ती छोटी एक स्पर्धा होती, त्यात संधी मिळाली. मग त्यातनं एकांनी विचारलं मला की तुम्ही काम कराल का. मग त्याचे सुरू झाले प्रयोग. एक ते असं आपलं अनएक्सपेक्टेड असं ना की ते प्रोजेक्ट माहीत पण नसतं आपल्याला की असं काहीतरी आपल्या समोर येईल आणि ते चालू होईल. किती वर्ष केलं त्याचं? मी 7 वर्ष केलं. हो, 7 वर्ष द्विपात्री केलं आणि त्याचे 550 प्रयोग केले मी. अरे वा, 7 वर्षात 550 म्हणजे खूपच. म्हणजे दौरे असायचे मला. खूप दौरे असायचे. म्हणजे आम्ही सेलमपर्यंत जाऊन आलो, तामिळनाडू. अरे बापरे. प्रयोग छान व्हायचे. त्याच्यातनं तू एकपात्रीला कशी आली? तुमचे एवढे छान दौरे वगैरे चालले होते पण मग ते तुम्ही का थांबवलं? फारच छान प्रश्न आहे हा. हो, म्हणजे कारण राईट. एकतर तुम्ही जेव्हा त्या फ्लोमध्ये असता तर एक तर 2च पात्र होती, त्यामुळे त्याला खूप मोनोटोनस व्हायला लागलं ते. म्हणजे इतकं पाठ झालं होतं ते की आता उद्या उठून विचारलं तरी मी लगेच प्रयोग करीन. आणि त्यावेळेला असं मला लक्षात आलं की आपण खूपच मोनोटोनस होतो आहे. म्हणजे आता आपल्याला काहीतरी थोडंसं वेगळं पाहिजे आता काहीतरी करायला, है ना. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की छान चालू असताना जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा तुम्हाला दुसरं काहीतरी छान मिळतं, असं मला अजून चांगलं मिळतं. म्हणजे एक संधी तुमची वाट बघत असते, दार नॉक करत असते. येस. काय सुरू केलं मग नंतर? हां, मग तेव्हापासून म्हणजे जेव्हा मी हे करत होते तेव्हाच असं वाटत होतं की आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे. आता हे म्हणजे त्याचं समाधानच अजून मिळत नाही, आता अजून काहीतरी करायला हवं आपण. बिकॉज त्यात मी गाणी पण म्हणायची आणि अभिनय पण होता, दोन्ही होतं. पण ते म्युझिक असं लोक मला म्हणायचे की तुमचं ट्रॅकवरती गाणी पाहिजे किंवा तंबोरा लावून काहीतरी छान गाणं पाहिजे आम्हाला. मग असं डोक्यात विचार आला की एकपात्री आपण केलं तर कसं होईल. असं आहे की दोन्ही गोष्टी मला करायला मिळतील. आणि एक स्वभाव असतो ना की आपलं मॅक्झिमम काय आपल्याला देता येईल, असा एक होता की थोडं तुझ्याकडे थोडं माझ्याकडे असं करण्यापेक्षा एकच पात्र काय जास्तीत जास्त करू शकेल हा नुसताच विचार येत होता. हो, पण मग एकपात्री कसं काय एकदम सांगते ना. तर तेव्हा ते डोक्यात होतं विचार नुसते. मी 2-4 लोकांना विचारलं पण की मला तुम्ही लिहून द्याल का, माझ्याकडे छोटीशी थीम आहे तर तुम्ही त्याच्यावर लिहून देऊ शकाल का. पण समहाऊ ते काही वर्क झालं नाही.
तर त्याच्या मेन व्हाईल एक लोकमतचे एक दीपक सर म्हणून आहेत पश्चिम महाराष्ट्रातले. तर त्यांचा फोन आला, म्हणजे आमचं बोलणं व्हायचं त्याच्यात की अजून काय करता येईल आपल्याला असं. तर त्यांचा फोन आला मला की विष्णूजी मनोहर आपल्या सगळ्यांचे लाडकेच आहेत ते, येस, तर त्यांची मुलाखत तुम्ही ऑन स्टेज घ्यायची, नंतर गेम्स घ्यायचे, निवेदन करायचं आणि गायचं, हे सगळे रोल तुम्हाला ॲट अ टाईम करायचे. तसं तुम्ही, मी लगेच येस, मला काहीतरी करायचंच होतं असं छान वेगळं काहीतरी. सो त्यावेळेला मग गेम्स तर मी काही घेत नव्हते, म्हणजे आणखीन काय काय करणार ना, ते उगाच हे पण नाही ते पण नाही असं नको व्हायला. सो मग गेम्ससाठी विनीता पिंपळखरे मॅडम आहेत ना, त्यांना मी ॲप्रोच झाले की तुम्ही असं करू शकाल का, तर दोघींचं कॉम्बिनेशन. तर त्या पटकन हो म्हणाल्या. ते योगायोग असतात असं मला नेहमी वाटतं की हो म्हणणं आणि नाही म्हणणं हे निव्वळ योगायोग की कसं पुढे जाणार आहे आपलं. संधी आली हे पण म्हणजे किती छान ना, खूपच सुंदर. आणि मग ते सगळं प्लॅन केलं आम्ही की असं असं करायचं, मग कशी मुलाखत असणार आहे, प्रश्न कसे. आता तू जसं मला विचारतेस तसं मी त्यांना विचारायला गेले होते. मग आणि तो खूप सक्सेसफुल झाला 2018 25 जून 2018. मला चांगली डेट ती लक्षात आहे की गाणी आणि ते कॉम्बिनेशन इतकं सुंदर झालं. विष्णूजींना पण माझं गाणं खूप आवडलं. सगळंच एकंदरीतच इमॅजिन केलं तर छान आहे. ते स्वयंपाक करतायत तुझा, हो, खूप मजा आली. आणि सगळ्या बायकांनी पण खूप मजा केली त्याच्यात. मी ते डायरेक्ट समोरासमोर चाललं होतं ना, प्रेक्षक आणि आम्ही असं. आणि त्यावेळेला विनीता मॅडम जे जास्त ओळख झाली आमची की त्यांना लक्षात आलं की मी काही करू शकते का. मग येत्या प्रवासात मी त्यांना विचारलं की मला असं एकपात्री करायचं आहे, तर तुम्ही मला काहीतरी लिहून द्या आणि छान माझं मी प्रॉपर मला ते प्रोफेशनली उभं करायचं आहे. असं नाही की तुम्ही कराल का, मग दोन स्केट तुम्ही करा मग मी एक माझ्याकडे आहे वगैरे, असं नव्हतं. ते प्रॉपर मला छान करायचं होतं जे करायचं ते. कारण प्रभाताईंचे शब्द डोक्यात होते की जे करायचं ते प्रॉपर मार्गाने करा. सो मग मी त्यांना विचारलं असं करा. मग त्यांनी ते लिहिलं. ॲक्च्युली त्याची पण प्रोसेस फारच वेगळीच आहे, गमतीशीर. आम्ही भेटलो एकदा आमच्याकडे आणि त्या म्हणल्या की तुला कशा टाईपचं हवं आहे, मग तू थोडंसं काहीतरी करून दाखव. तिथे पण मला ऑडिशन द्यायला लागली त्यांच्यामुळे. सो विच इज गुड ॲक्च्युली. कसं कळणार ना. मग छोटासा एक पॅराग्राफ त्यांना करून दाखवलं की मी काय करायचं ते. मग त्या म्हणले की आपण आयडिया करूयात की मी तुला सांगते कॅरेक्टर्स, मग ते तू कसं आत्मसात होतं तुझ्याकडनं बघूया. मग त्या आम्हाला सांगायच्या, एक अर्धा तास बोलायच्या की आता एक त्यातली पात्र जी आहेत की एक समजा अमेरिकन सून आहे आणि इंडियन सासू आहे, तर त्यात काय गमती जमती घडतील. तर त्या नुसत्या अशा म्हणून दाखवायच्या मला फटाफट. लिहिलेलं काही नाही आहे, काय प्रतिभा असते बघ एकेकाची. त्या सांगायच्या आणि आता बघ तुला किती आठवते तेवढं म्हणून दाखव मला कशी करते. असं करत करत आम्ही ते 1 महिना पूर्ण रेडी व्हायला लागलं त्या एका पात्रीला. खूप चॅलेंज. येस. फक्त मी त्यांना सांगितलं होतं की 2 गोष्टी मला नाही जमणार आहेत की त्या पूर्ण प्रयोगामध्ये गाणी पाहिजेत. म्हणजे मला ते एक म्हणजे गाणं हवंच. आणि दुसरं म्हणजे मी कॉमेडी करणार आहे फक्त. मी सिरियस मला जमेल असं वाटत नाही आहे. किंवा लोकांपर्यंत पोचण्यासाठी मला ते जास्ती चांगलं वाटते माध्यम. सो आणि असं म्हणतात की एक वेळ रडवणं सोपं असतं पण हसवणं खूप अवघड असतं. येस, प्रेक्षकांना. राईट. सो मग तेवढं मी त्यांना सांगितलं होतं. मग त्याच्याप्रमाणे त्याने त्या गोष्टी सगळ्या अशीच साही स्किट आम्ही अशीच बसवली. गीत काय आहे एकपात्रीमध्ये म्हणजे सांगते ना, खूप माझं ते जवळच्या गोष्टी आहेत. बाळ आहे, करेक्ट. एकापेक्षा एक असं त्याचं नाव आहे. ते पण आमच्या विनीता मॅडमनीच सुचवले नाव आहे. तर त्याच्यात असं आहे की 6 स्किट्स आहेत विनोदी. त्या प्रत्येक स्किटमध्ये 2-2 कॅरेक्टर्स येतात. म्हणजे एक बोलतं आहे आणि दुसरं पण बोलतं आहे, ते मीच बोलत असते. त्याच्यात कायिक वाचिक सगळं वेगळं आहे. म्हणजे तिची भाषा वेगळी आहे, शब्द उच्चारण वेगळं आहे. तिचं कायिक म्हणजे आपण म्हणतो ना की बॉडी लँग्वेज, ती सुद्धा डिफरंट आहे प्रत्येक कॅरेक्टरची.
आणि शेवटच्या स्किटमध्ये तर 3 कॅरेक्टर्स आहेत. हो. अशी ते 13 पात्र तुम्हाला व्हिज्युअलाइज होतात बाप. स्टेजवरती. आणि हा किती वेळाचा कार्यक्रम आहे? 90 मिनटं म्हणजे 1.5 तासाचा प्रोग्राम आहे. 1.5 तासात हो. 13 कॅरेक्टर्स आम्ही बघणार. करतोय. येस. आणि प्रत्येक स्किटच्या मध्ये एक गाणं आहे. अरे आणि त्या गाण्यामध्ये सुद्धा म्हणजे जसा तो रेफरन्स हिंदोळ्याचा हो, की हो, त्याच्यात सुद्धा नाट्यगीतापासून लावणीपर्यंत सगळी गाणी आहेत, पण प्युअर मराठी आहे. म्हणजे मराठीच प्रोग्राम आहे तो, की त्यात हिंदी गाणं घेतलं बरं असं नाही गेलं, बरोबर. पूर्ण मराठी शो आहे. आणि आता त्याचे 48 प्रयोग झालेत. अरे वा. हो, आता 50वा होईल. मस्त. खूप छान. येस. आणि पूर्ण चेन्नई मराठी मंडळ, इंदोर मराठी मंडळ, गोव्याला 2दा जाऊन आले. रवींद्र भवनचे प्रयोग केले मी गोव्याला. अच्छा. अरे वा. खूप छान ऑडियन्स. बरं बरं. नंतर आत्ता नोएडाला जाऊन आले मी. अरे या. छान. खूपच ठिकाणी फिरतीये. खूप सुंदर, म्हणजे चांगलं. चांगला मिळाला रिस्पॉन्स त्याला. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. बरावा होईल. 50 तर होईल खूप. तुझा आता. 100व्या परत घेऊ मुलाखत. अरे नक्की नक्की अगदी आवडेल सगळ्या प्रेक्षकांना. नक्की नक्की खूप नक्की. आवडेल. येस शुअर. तुला गंमत सांगते की मध्ये मी ते माझ्या कसं असतं बघ ना, म्हणजे घरातनं तुम्हाला प्रोत्साहन म्हणजे कसं असतं, तर आईला वाटायचं की तू नाट्य काय म्हणतात संगीत नाटकातलं काहीच केलेलं नाही आहेस अजून. हो. सो तिचा हट्ट म्हणून म्हणलीस तरी चालेल. तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण 2च पात्र घेऊन संगीत नाटकाचं काही करता येईल का. भरपूर लोकांनी केलं आहे ते, असं नाही मी म्हणत की मी सुरू केलं वगैरे, खूप लोकांनी केलं आहे ते, पण मी काही केलं नव्हतं तसं. सो मग त्याच्यावर थोडासा अभ्यास केला की संगीत मानापमान आणि संगीत संशय कल्लोळ, ह्या 2 नाटकांचा थोडासा अभ्यास केला. आणि त्यातलं जे मेन आहे की गाणी पण त्यातली आपल्याला म्हणता आली पाहिजेत आणि त्या संदर्भातली ती स्टोरी पण आपल्याला लोकांना दाखवता आली पाहिजे. तर 1 तास संगीत मानापमान आणि 1 तास ब्रेक करून 1 तास संगीत संशय कल्लोळ, म्हणजे दोन्हीचा तू सारांश घेतलेस. राईट. येस. असा तो एक प्रयोग द्विपात्री. मग कोण असायचं? अमोल बावडेकर. अरे वा. त्याच्याबरोबर तो पण खूपच कोऑपरेटिव्ह आहे. गाणं अफलातून. सो ते आम्ही छान आहे खरं हे. खूप सुंदर, खूपच छान. म्हणजे त्याला पण कॉन्सेप्ट खूप आवडली होती, पण समहाऊ प्रत्येक प्रोजेक्टला एक वेळ यायला लागते असं मी म्हणेन. मी ते ड्रॉप केलं असं नाही म्हणणार. बरोबर आहे. त्या प्रोजेक्टला यायला वेळ आहे अजून. सो आय एम वेटिंग फॉर दॅट. सध्या ब्रेकमध्ये ते आहेच आहे, ते कुठे जाणार नाही. पण त्याचे जवळजवळ 6 महिने मी त्याचं लिहून काढलं होतं सगळंच. बरं. अवघड आहे लिहिणं, म्हणजे खूपच अवघड आहे. सारांश आलाच पाहिजे कारण तो लिहिण्यामध्ये. आणि तितक्या वेगाने मी बघितली पण नव्हती नाटकं ती, की आपण सतत बघतोय किंवा आपण काम करतोय त्याच्यात. असं असेल तर आपल्याला माहिती असतं की इकडचा शॉट हा घेऊयात आपण किंवा इकडचा सीन आपण घेऊयात. ते पूर्ण वाचल्याशिवाय तर मला तर कळणारच नाही. सो ते वाचून असं मला मजा आली खूप. म्हणजे आपण एक आई म्हणते म्हणून मी करते असं झालं ते थोडक्यात. सो मग त्याचे 2 प्रयोग आम्ही सक्सेसफुल गेले होते. ते आता बघूयात, ते परत कधी उजेडात येईल तेव्हा बघूयात. आणि तुझी आई पण मला वाटतं गाण्याचे क्लासेस वगैरे हो, ती भजनाचे क्लास घेते. हो, अजून घेते. काय वय असेल तरी त्यांचं? 80+ आहे. 80+ आणि अजूनही क्लासेस घेतात. खूप छान. रक्तातच सगळ्यांच्या गाणं, संगीत, नाट्यसंगीत नक्कीच नक्कीच सगळं चालेलं आहे. येस. मला एक प्रश्न आहे की तू रियाज कधी करते ग? काय साधारण वेळ असते तुझी? खरं तर वेळ नाही आहे अशी काही, की काही वेळेला मी रात्री 10 वाजता सुद्धा बसते. पण मग रोज रियाज लागतच असेल. हो हो, कारण आता जो आम्ही आवाज ऐकला तो रियाजाशिवाय शक्यच नाही. आणि तुम्ही हाडाचे गायक, त्यामुळे तुम्ही त्याच्याशिवाय. आणि हो, आणि 1-2 वर्ष अशी होती ना आयुष्यातले की छान मिळतात तुम्हाला, म्हणजे 2 वर्ष 4 वर्ष, की तेव्हा तुम्ही इतका फोकस्ड रियाज करता की त्याच्यानं अंदाज येतो आपल्याला की आपण कुठपर्यंत पोचू शकतो किंवा आपण काय काय करू शकतो. तशी मला 2 वर्ष इतकी छान मिळाली. चिंचवडला आम्ही होतो तेव्हा, गौरव लहान होताच तेव्हा, मुलगा माझा. तेव्हा 2 वर्ष तो शाळेत गेला. जसं मी क्लासचं सांगितलं तुला की मी माझ्या क्लाससाठी पुण्यात यायची, तसं अशी वेळ मला मिळाली ती 2 वर्ष की तो 12 ते 4 घरात नसायचा. तर दुपारी 12 ते 4 मी फुल रियाज करायची. म्हणजे मी फार मोठं सांगते असं नाही, सगळेच करतात, पण ती वेळ फार महत्त्वाची असते की तुम्हाला रियाजासाठी वेळ मिळणं चांगला.
की तुमचं मन पण तयार आहे तेव्हा की मला फक्त रियाज करायचा आत्ता, शिकायचा आणि रियाज करायचा, दॅट्स इट. त्याच्यातनं काही तुमची अपेक्षा नसते. ती असा काही काळ मिळायला लागतो. तो मला इतका सुंदर मिळाला, तो मला अजूनही आठवतं ते की मी आता जरी मी प्रयत्न केला ना की 12 ते 4 बसायचं आपण, तरी होत नाही ते. ते तेव्हा बरोबर घडायचं होतं म्हणून करेक्ट. तेव्हा मी खूप छान मस्त रियाज केला आनंदाने. आवाज छान तयार झाला. हां, म्हणजे अंदाज येतो की आपण हे एवढं केलं तर आपल्याला मिळणार आहे, हे आवाज आपल्याला परत मिळणार आहे तो, असं. सो तुझ्या या प्रवासामध्ये एवढ्या वर्षांच्या काही अडचण वगैरे अशी आली का, काही प्रॉब्लेम आले का? खूप खूप गोष्टी असतात अशा. पण खरं सांगू का तुला की अडचणी येतात, पण आत्ता तू विचारला मला आठवत पण नाही आहेत त्या, बिकॉज आपण त्या अडचणी वाटत नाहीत. अदर बिकॉज फोकसच वेगळा असतो. म्हणजे फोकस अडचणींवर गेला ना तर तुम्ही इकडे कॉन्सन्ट्रेशनच करू शकत नाही. बरोबर आहे. असं होतं. फक्त एक घटना घडली मोठी, म्हणजे की माझा 1999 साली मी एक प्रयोग केला होता माझ्या हिंदोळ्याचा, जेव्हा स्टार्ट केला होता ना प्रयोग, तेव्हा त्याच्यानंतर मी अलंकार झाले 2000 साली, आणि त्याच्यानंतर माझा आवाज गेला होता. अरे बापरे. आणि तेव्हा तर मी अभिनयाचा पण काही विचार केलेला नव्हता, फक्त गाणंच करत होते मी. पण कशाने गेला ते तर काही कळलं नाही समहाऊ. हां, तो बॅड पॅच म्हणता येणार नाही, पण होता तो काळ असा भयंकर होता की तेव्हा दुसरं काहीच सुचायचं नाही. गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज जाणं म्हणजे हरिबरोबर संपलं. म्हणजे मी काय केलं, खूप म्हणजे 8-9 डॉक्टर झाले, मग व्होकल कॉर्डला काहीच झालं नव्हतं. म्हणजे खूप मोठे मोठे डॉक्टर आम्ही केले. आणि मग शेवटी एक ॲड आली होती, डॉक्टर जयंत करंदीकर म्हणून, अहमदनगरचे. ते आता नाही आहेत, ते गेले ते. तर माझ्या मिस्टरांनी ती ॲड बघितली, ते म्हणे एकदा ट्राय कर, आता एवढं तू प्रयत्न करतेस तर एकदा ट्राय करून बघ हे. मग मी त्यांच्या शिबिर अटेंड केलं होतं. त्यांनी 6 दिवसाचं शिबिर होतं अहमदनगरला. त्यांनी तिथे पण त्यांनी ऐकलं आधी की काय नक्की होतं आहे, प्रॉब्लेम काय आहे. सो त्यांनी एकच वाक्य सांगितलं होतं की मी दगडाला सुद्धा गायला लावेन. तेवढ्या ह्याच्यावरती मी 3 वर्ष काढली होती. त्यांनी 40 ओंकार शिकवले होते तिथे. आणि डॉक्टर आयुर्वेदिक वगैरे ते मेडिसिन आहेत, मेडिसिन होते. पण त्यांनी ज्ञानेश्वरीवर खूप अभ्यास केला होता, आणि त्यातल्या ओव्यांमध्ये त्यांना ओंकार साधनेचं महत्त्व कळलं होतं. आणि मग त्यांनी स्वतः डेव्हलप केले ते ओंकार. खूप मोठा माणूस तो, म्हणजे MD मेडिसिन आणि ओंकार साधना. म्हणजे त्याच्यामुळे मग तुला हे आवाज पुन्हा हे झाला. 3 वर्ष मी त्याचा 2-3दा मी त्यांच्याकडे जाऊन आले की दाखवाय प्रगती कशी आहे असं ते बोल. मग तू हे ओंकार करून बघ, हे ओंकार करून बघ, असं करून त्यांनी. काय आनंद झाला असेल गो. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यानंतर तुझा जेव्हा आवाज येईल ना तो तुला पण माहिती नसेल केवढं छान होईल. आणि समहाऊ धन्यवादाच्या पलीकडचं आहे. म्हणजे हे काय म्हणतात त्याला, पूर्वपुण्याई, गुरूंचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा, म्हणजे स्वामी समर्थांची कृपा, आणि पूर्वपुण्याई, याच्यामुळे या घटना घडल्या. हे मिरॅकल आहे का, इट्स अ मिरॅकल. खूपच अवघड फेज होती 3 वर्ष. आवाज मग माहीत नव्हतं येणार आहे की नाही. त्यांनी सांगितलं होतं पण मला माहीत नव्हतं काही. आणि अशी पण मेंटॅलिटी नव्हती की आपल्याला अभिनय तर मग हे थांबूया, जाऊ दे, गेलाच तर मग आपण अभिनय करू. इतकं सोपं नव्हतं ते. आवाजाशिवाय तू जगणं शक्यच नव्हतंच. खूप अवघड, दुःख येते, खूप अवघड होती फेज. पण जेव्हा तो आवाज आला त्याच्यानंतर बास, म्हणजे त्याच्यापेक्षा आणखीन काय असूच शकत नाही. मग ती अडचणही म्हणू शकत नाही आपण. एक घटना होती आपल्या आयुष्यात, आणि झालेलं मिरॅकल इतकं मोठं होतं ते की हे विसरून पण गेले मी की चला पुढे चला. आणि आता मला सांग की एखादा आनंदी प्रसंग आहे का, एखादा किंवा खूप तुला आवडलं असं काही? खूप आहेत अगं. म्हणजे कसं झालं माहिती आहे का, आनंदी प्रसंगापेक्षा मी छान शब्द आत्ताचा वापरते की काय, बकेट लिस्ट. की आपण जेव्हा एखादे काहीतरी करायचं असं डोक्यात विचार येतो ना आपला, दॅट इज अ बकेट लिस्टमधलं एक टिक मार्क असते ती की अरे हां, एक काहीतरी आपल्या डोक्यात विचार आला, हे करायचं आहे आपल्याला, आणि ते सुरू केलं की दॅट इज अ ते मेन काय म्हणतात त्याला, आनंदी क्षण असतो. म्हणजे मी जेव्हा मॅडमकडे शिकायला सुरुवात केली गाणं, प्रभात्रे मॅडमकडे,
तर शिकता शिकता लक्षात आलं की खूपच अवघड आहे. यांचं गाणं आत्मसात करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे नोटेशन काढायचं म्हटलं ना तर तुम्हाला असं जाता येता नोटेशन वगैरे असं इतकं सोपं गाणं नाही आहे त्यांचं. त्या ज्या स्वर घेतात, कुठल्या स्वराची मेंढ घेतली आहे, कुठून काय केलं ते बसून ऐकून मग तुम्ही नोटेशन काढू शकता. सो ते शिकता शिकता लक्षात आलं की एक आपलं माझं एम असं डोक्यात फिक्स होतं की माझं गाणं जेव्हा गुरुपौर्णिमेला एकच संधी असते बरं का आम्हाला, त्यांच्यासमोर गाण्याची एकच संधी होती की गुरुपौर्णिमा त्या दिवशी त्या समोर येस आम्ही सगळ्या विद्यार्थिनी एकत्र जमायचो आणि त्यांच्यासमोर सादरीकरण करायला मिळणं 10 ते 15 मिनटं ते सगळ्यात बेस्ट असायचं. आणि तेवढं मी ठरवलं होतं की त्यांनी मला म्हणलं पाहिजे की तू छान परफेक्ट पाथवर आहेस किंवा छान गायलेस. तर दोन आता आसू आणि हसू असं दोन्ही गोष्टी आहेत की गेल्या वर्षी आमची जेव्हा गुरुपौर्णिमा झाली तर तेव्हा मी भैरव राग सादर केला होता त्यांच्या बंदिशी आणि हे सगळं. तर त्या दिवशी 20 वर्षात पहिल्यांदा त्या मला पाठीवर थाप मारून मला म्हणल्या की तू मृदुला छान गायलीस हां. नाही तर इतके वर्षाचा अनुभव असा होता, अगं नाही तो स्वर असा होता, अगं ह्याची लय अशी पाहिजे होती, ही बंदिश अशी पाहिजे होती, ह्याच्यात चाल थोडीशी चुकली आहे तुझी, असेच कमेंट्स होत्या. पण वाईट असं वाटतं की त्या वर्षी मागच्या वर्षी त्यांनी मला पाठीवर थाप मारली की तू छान गायलीस मृदुला आणि यावर्षी त्या नाही आहेत. हे खूप म्हणजे ते झेपत नाही ते शेवटचं झालं. फक्त मला आनंदाचा क्षण असा आहे की त्यांनी मला सांगितलं की तू छान गायलीस. मगाशी गप्पा मारताना तू म्हणली की माझ्या आनंदी क्षणामध्ये मी माझ्या मुलाबद्दल काहीतरी सांगणार आहे. हो तर तेही सांगतो आम्हाला, त्याची उत्सुकता आहे. कारण शुअर बेसिक कसं माहिती आहे का, जेव्हा स्त्री एखादी काही कला किंवा कशासाठी तरी प्रयत्न करत असते ना तेव्हा मुलंसुद्धा त्याच्यामध्ये येतात. की जसं आपण म्हणतो मोठ्या लोकांचा पण सहभाग असतो किंवा सपोर्ट मिळतो, तसं ही मुलं पण तेवढ्या लहान वयात स्वतःना कळत असतं की आई काहीतरी करते, तो पण सपोर्टिव्ह असतो. पण एक गंमत अशी घडली की तो लहानपणापासून क्लास चालू असल्यामुळे गाणी, बंदिशी, तबला वाजवणं हे सगळं त्याच्या कानावर पडत होतं. पण आता तो अमेरिकेत आहे आणि जॉब करतो आहे. तर त्याबरोबर त्याला एक फक्त सांगितलं होतं की तिकडे गेलास तू तर फक्त हे जाऊ द्यायचं नाही आहे, कला जाऊ द्यायची नाही कुठेही. तेवढी एक अट होती माझी की ते काही वाटेल ते झालं ते चालू ठेवायचं, तर मग तू जाऊ शकतोस अमेरिकेला. मग तिथे आता त्याचे 4 ग्रुप्स आहेत की ज्याच्यात तो गायला पण जातो, ड्रम्स वाजवतो, तबला वाजवतो आणि 2-3 वर्षापूर्वी चान्स फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे तिकडे, तर त्यांच्यातर्फे त्यांनी ऑनलाईन स्पर्धा घेतल्या होत्या गाण्याच्या वोकल. तर त्याच्यात तो पहिला आला, म्हणजे आयडॉल झाला तिकडे. हो हे तर खूपच छान आहे, खूप छान गातो. हां लाईट म्युझिक आणि छान गातो. पुढचं पाऊल आहे आता, एक एक पिढी पुढे जाईल तसं ते आणखीन पुढे जातं ना, ग्रास्पिंग आणि खूप छान आहे त्याचा. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला जास्ती आनंद देऊन गेली ती म्हणजे ही की तो आयडॉल झाला होता, त्याची मुलाखत घेतली तिकडच्या लोकांनी, म्हणजे ते सगळे शूट झालेलं आहे त्याचं. तर त्याला असं विचारलं गेलं की तू गाणं कुठे शिकलास किंवा कसं, कधीपासून हे गाणं शिकायला लागलास तू. तर त्यांनी इतकं छान उत्तर दिलं, म्हणजे मला कौतुक वाटलं त्या गोष्टीचं की मुलगा म्हणून नाही पण अशी पण इतकं छान त्याच्या डोक्यात विचार आला. तर तो काय म्हणला असेल की मला आठवतच नाही आहे कुठल्या क्षणी मी गाणं शिकायला लागलो, कारण मी जन्माला आल्यापासून गाणंच घरात आहे आमच्याकडे. हे ऐकलं नाही तर मला इतकं डोळ्यात पाणी आलं, माझा किती गोड. म्हटलं हे सांगून सुद्धा येणारी गोष्ट नाही आहे. तो म्हणजे हे खरोखर आहे त्याच्या जीवनातलं, पण त्याला हे कळलं आणि तो बोलू शकला. हे मला आठवत पण नाही मला कुठल्या वर्षी गाणं वगैरे शिकायला लागलो, होतंच कानावर पडतच होतं. जन्म 1 वर्षाचा असल्यापासून तो ऐकतोच आहे. बरोबर, किती गोड. हे उत्तराने मी धन्य झाले की चला आपल्याला याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. सर्टिफिकेट आहे. येस, सो आय एम व्हेरी हॅपी. खूप छान आठवण आहे. तू आता एवढे 20-25 वर्ष हे सर्व करतेस, तर तू समाधानी आहेस का तुला अजून काही करायचं आहे? ऑफकोर्स करायचं आहे.
हां, तर समाधान म्हणशील तर मला तरी असं वाटतं की कुठल्याही कलाकाराला कधीच समाधान मिळत नाही. कारण ना काहीतरी प्रत्येक वेळेला असं वाटतं अरे ह्याच्यात हे करायला हवं होतं, मग आता पुढे चान्स मिळाला तर ते करायचं आहे. बरोबर. असं करत करत असमाधानी म्हणजे कलाकार, आणि तसंच छान वाटतं. नाही, मला पटलं, कारण जनरली सगळेजण मी बोलते तर हो समाधानी आहे असं म्हटलं जातं. म्हटलं अरे हे काय वेगळं. नाही पण खरं आहे, कलाकार कधी समाधानी असावा आणि नसतो. हो, आणि असं वाटतं की आत्ता सुरुवात झाली आहे प्रत्येक प्रोजेक्टला. असं वाटतं अरे आत्ताच खरी सुरुवात झाली आहे. आणि मला ह्यातनं तुला सांगायचं आहे की तुझं आता 4 महिन्यापूर्वी जे चालू झालंय बनूताई, मला आवडलं. म्हणजे ते खूप छोटं असतं ना, शॉर्ट व्हिडिओ आहे. हां, तर ते कसं काय तुझं एकदम नवीनच काहीतरी सुरू केलंय? सांगते ना गंमत. ॲक्च्युली कसं झालं, एकापेक्षा एकचे माझे प्रयोग चालूच आहेत. पण कलाकाराला काय होतं ना, सारखं परफॉर्म करायची सवय लागते की अरे इकडे परफॉर्म करूयात, अजून प्रयोग यायचा, मग गाणं तरी परफॉर्म करू, असं करत ते जरा मी अस्वस्थ होते. तर ह्याचा त्रास नाही म्हणता येणार, पण घरच्यांना सुद्धा ते कळतं की अरे काहीतरी गडबड आहे. तसं माझ्या मिस्टरांना लक्षात आलं, तू मग एक काम कर ना म्हण. ही पूर्ण संकल्पना माझ्या नवऱ्याची बरं का, की तो म्हणला बरेच शॉर्ट व्हिडिओ आजताच चालू आहे, तर तू आहे तुझ्याकडे तर तू कर. गाणं सुद्धा करू शकतेस, गाणं सुद्धा टाकू शकते त्याच्यावरती, शॉर्ट व्हिडिओज करू शकते. आणि विनीता पिंपळखरे मॅडम सारख्या लेखिका दिग्दर्शिका तुझ्याजवळ आहे, तुझी मैत्रीण आहे, त्यामुळे त्यांना विचार कसं करता येईल. सो त्यातनं ही संकल्पना डोक्यात आली की आपण मज्जा मज्जा अय्या बरोबर दे बा. बनतई बाताडे, बनतई बाताडे, बाताडे बाताडे बाताडे. मस्त मस्त. हा चाल बिल काय त्यांचं मॅडमची चाल आहे, विनीता मॅडमची, एकदम छान आहे. हो, आणि नाव सुद्धा त्यांनी जेव्हा मला सांगितलं ना, मी त्यांना सांगितलं की असं आपण करूयात का, तर तेव्हा त्या म्हणल्या बनूतई बाताडे. म्हणलं मस्त, मला ते नावच आवडलं. कसं काय सुचलं कोण जाणे, पण खूप छान आहे. त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मस्त. हा, तो परफॉर्मन्सचा मला दर गुरुवार आणि रविवार आनंद मिळतो. अरे आपण परफॉर्म केलाय, खूप मजा आली मला पण ते करताना. दुसरी महत्वाची गोष्ट सांगू का, आपण यंग झाल्यासारखं वाटतं, अजून यंग आहोतच आपण, पण अजून यंग झाल्यासारखं वाटतं, कारण सोशल मीडियावर आपण जातोय. कारण आत्ताचा काळ सोशल मीडियाचा आहे ना, सो अपडेट राहायला लागतं सतत. बरोबर आहे. ह्या पुढच्या यंग जनरेशनवरनं तुला विचारते की त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील? तर माझ्यावरनं मी असं सांगू शकते की मी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्याच फेजमध्ये होते, कॉलेज आणि हे ते सगळं. सो तेव्हा तुमच्या मनात जे विचार येतात ना की मला हे करायचं आहे, प्रत्येक व्यक्तीला माझ्या मते कधीतरी एखादी गोष्ट अशी क्लिक होते की अरे यार मला हे असं पाहिजे. हा एक एक आदर्श असतो. बरोबर. कोणाची कुठली व्यक्ती असेल, कोणाचा निसर्ग असेल, वी डोंट नो अबाउट दॅट, की मला हे करायचं आहे. तर तो जो थॉट आलेला असतो तो कधी जाऊ देऊ नये मनातनं, कारण तो कधी रिफ्लेक्ट होईल सांगता येत नाही. आणि एकदा थॉट आला याचा अर्थ ते कुठेतरी गणित जमणार असतं, म्हणून तुमच्या डोक्यात थॉट येतो. आपण काय करतो, काळानुरूप शिक्षण घेतात मुलं, नोकरी, आता त्याला पर्याय नाही आहे आपल्याला की तुम्हाला अर्थार्जनासाठी काहीतरी करावं लागणारच आहे. सो ते करताना हा थॉट कधीही जाऊ देऊ नये असं मला सारखं वाटतं. कारण ते कधीतरी असं एक प्रसंग येतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये की तोच थॉट कामी येतो, तोच विचार पुढे येणार असतो तिथे. म्हणून आलेला विचार कधी सोडून द्यायचा नसतो असं मला वाटतं. तेव्हा आपल्याला कळत नाही, पण पुढे कळतं की अरे हा माझ्या लहानपणापासून, कारण तो तुम्हाला आवडलेला असतो ना, आपल्याला आवडलेली गोष्ट ही आपण करायची, कधी सोडून द्यायचा नाही तो विचार. हे मात्र नक्की आहे. कारण मी म्हणलं मगाशी जसं अभिनयाचा किडा आपण म्हणतो आता, असे प्रत्येकाच्या व्यक्तीच्या मनात की कोणाला शेफ व्हायचं असतं, कोणाला काय, कितीतरी अनेक संधी आता आज उपलब्ध आहेत, पण तो किडा मनातला कधी जाऊ द्यायचा नाही. आणि आता आपल्या या गोष्टीची मध्ये आपण एक प्रश्न विचारतो सगळ्यांना की तुझ्यात मते स्त्री म्हणजे काय, एका शब्दात? हो, एका शब्दात म्हणजे एक्सप्लेन कर तू. स्त्री म्हणजे सहनशीलता. कुठल्याही म्हणजे तुमची USA मध्ये असू देत, ऑस्ट्रेलियामधली स्त्री असू देत, जगाच्या पाठीवरची कुठलीही स्त्री ही खूप सहनशील असते असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कमिटेड असते की
ती फॅमिलीसाठी कमिटेड असते. ती बाहेरच्या जगात सुद्धा आता तर सगळ्या स्त्रिया बाहेर काम करतातच करतात, काहीतरी करतात, घरून असू देत ना तर बाहेरून असू देत काम करतात, पण त्याला सुद्धा त्या कमिटेड असतात. ती उठून जेव्हा स्त्री बाहेर जाते त्यावेळेला ती घरात फुल तिचं सगळं झालंय का काम ते असं अर्धवट सोडून ती येस तर ती बाहेर आनंदाने काम करू शकते असं मला वाटतं. म्हणजे ती सहनशील असते खूप. मॅक्झिमम सहनशील कोण असेल तर स्त्रीच असते. खरी गोष्ट आहे. प्रत्येक बायकांना तर हे नक्कीच पटलं असेल की आम्ही बायका खरंच खूप सहनशील असतो आणि म्हणलीस तसं कमिटमेंट पाळण्यात पण आम्ही 100% बरोबर असतो. पहिली कमिटमेंट पाळतो आम्ही. येस. छान गप्पा झाल्या. अतिशय छान. म्हणजे आम्हाला गाणी मिळाली तुझी ऐकायला, अतिशय गोड आवाजातली. थँक्यू. आणि आमच्या गणपती बाप्पाच्यासाठी तू आलीस, तुझ्या वेळात वेळ काढून. खूप खूप धन्यवाद. तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही सदिच्छा. येस. आणि धन्यवाद. हो. आणि मी पण सांगते ना की अलका, तू हे यूट्यूब चॅनल चालू केलंयस आणि तू छान बोलतं करतेस सगळ्यांना. अरे वा. आणि मुख्य काय होतं माहिती आहे, एखाद्या टप्प्यावर आल्यानंतर स्त्री असं मुद्दामून कोणाला सांगायला जात नाही. बरोबर. त्या गोष्टी सगळ्या बरोबरच असतात ना. सो आता मुद्दामून मी तुला सांगायला येईन की असं असं माझ्या आयुष्यात घडलंय किंवा अशा अशा गोष्टी घडल्यात ते सांगायला येत नाही. पण हे तू गोष्ट तिची हे इतकं सुंदर चॅनलचं नाव दिलंस आणि त्यातनं सगळ्या स्त्रियांना तू बोलतं करतेस. मला खूप मजा. येस. फ्लॅशबॅक छान असतो. हो हो. आणि तो मलाही खूप इन्स्पायर होतात अजून 4 जण. छान वाटतं. मलाही खूप मजा आली. येस. थँक्यू. तुझ्याही सगळ्या पुढच्या गोष्टी तुझ्या मनातल्या त्या पूर्ण होत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मोरया. थँक्यू. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.